थांबा प्रीतम, काय करताय तुम्ही? या तू बघतेस ना दिशा केवढं बोलतेय दादाला. मग मला सहन होत नाहीये, मी बघतो आता काय करायचं ते. नाही नाही प्रीतम, तुम्ही शांत व्हा. हे बघा, यात चूक आपली आहे. आपण आदित्य दादांसोबत खंबीरपणे उभे नाही राहू शकलो ना, म्हणून आज या दिशाला एवढं बोलायला चान्स मिळतो. आज जर आई इथे असता ना, तर आईने दिशाला कानाखाली मारून कधीच गप्प बसवलं असतं. पण आई नाही आल्या. बघा, आपल्याला असं इम्पल्सिव्हली वागून चालणार नाही. तुम्ही प्लीज शांत व्हा. मी आलो सर. हो. हॅलो. कसली आई आहेस ग तू? कसला कसला आनंद मिळतो तुला असं सगळं वागून? अगं, आज तुझ्या मुलाच्या आयुष्यातला एवढा मोठा दिवस आहे आणि तू नाही आहेस. तुला कळतंय का? तू एकटा पडलास आई त्याला. तुझ्यामुळे तुझा मुलगा एकटा पडला इथे. कोण ती दिशा? ती दिशा येऊन त्याची इज्जत काढतेय. नाही काय, कुठल्याच आईने ना तुझ्यासारखं नसावं. आदित्य, पूजेला सुरुवात करूया. हो, करायलाच हवी सुरुवात आता. आदित्य, हे बघ, तू ज्यांची इतकी आतुरतेने वाट बघतोयस, मी तुला आधीही सांगून झालंय, ते नाही येणार आहेत. फुकटच्या ओफ धरून बसलायस तू. अशाने चांगला मुहूर्त टळेल रे. हे बघ, त्यांना जर यायचं असतं ना, तर ते आतापर्यंत आलेही असते. पण बघ जरा आजूबाजूला, नीट बघ, कोणीही आलेलं नाहीये. तू एकटा पडलायस आदित्य. त्यामुळे जे काय करायचंय ते लवकर उरकून घे. आवर आता, चल. पारू, तू पण आली नाहीयेस. पारू, आई पण नाहीये इथे. गच्च कोणीच नाही आलं. किमान तू तरी इथे माझ्या सोबत असायला हवी होतीस. आई, तुझ्या प्रोजेक्टला फंडिंग केलंयस, त्या प्रोजेक्टची पायाभरणी तुझ्या हातून व्हावी. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? पुन्हा पुन्हा काय येतोस इथे? ज्या दिवशी तू त्या मुलीचा हात पकडून या घरातनं बाहेर पडलास ना, त्या दिवसापासनं तुझा आणि आमचा काहीही संबंध राहिला नाही. तुझ्यात आणि माझ्यात आता काहीही नातं उरलेलं नाही. आदित्य, मी आधी सुद्धा बोलले, पुन्हा पुन्हा तेच तेच रिपीट करते. तू प्लीज तुझ्या डोक्यात हे फिट करून घे. तू एकटा पडलेला आहेस. कोणीच राहिलं नाही आता तुझ्या बाजूने. ना तुझी ती बायको, ना तुझी आई. एक सासू मॉमने तर ऑलरेडी तुझ्याकडून तोंड फिरवलंच होतं, पण तुझी बायको, ती सुद्धा नाही आली आज इथे. खूप विश्वास होता ना तुझा तिच्यावर. बघ आता काय केलं तुझ्या बायकोने. पळून गेली, तिच्याकडे पैसा पाणी नाहीये म्हणून. एकटा पडलायस आदित्य. आदित्य किर्लोस्कर एकटा पडलाय. आदित्य सर कधीच एकटे नव्हते. ही पारू इथे कशी पोहोचली? आदित्य सर कधीच एकटे नव्हते, कधीच एकटे नसणार आहेत. मी आहे त्यांच्यासोबत. दिशा मॅडम, देवी आईंचा आशीर्वाद कायम आदित्य सरांसोबत आहे. आई कुठं बी असली ना, तरी तिचं मन, तिचं लक्ष, तिचं प्रेम हे फक्त तिच्या मुलांसाठीच असतं. आई किती बी लांब असली तरी तिचं लक्ष तिच्या पिल्लांवर असतं. तिचा आशीर्वाद कायम तिच्या मुलांच्या पाठीशी असतो. देवी आई आल्या नाहीत कारण काहीतरी अडचण असेल, पण मी आली नाही इथे. आदित्य सरांची बायको
पार्वती आदित्य किर्लोस्कर. आदित्य सर एकटे नाहीये, मी आहे त्यांच्यासोबत. तू परीक्षा व्यवस्थित लिहिली आहेस ना? म्हणजे घाई गड. तुम्ही नका काळजी करू, माझा पेपर नाही एकदम भारी गेलाय बघा. मी म्हणलं होतं ना तुम्हाला की मी पटापटा पेपर लिहिणं ना पटापटा इथे येईल. मला हा क्षण तुमच्या सोबत अनुभवायचा होता. आदित्य, तुझी आता बायको पण आलेली आहे. पूजेला सुरुवात करूया. गुरुजी, त्याचा भाऊ पण इथे आलाय. हो, आदित्य दादा एकटे नाही आहेत. त्यांची बहीण, त्यांची वहिनी त्यांच्या सोबत आहे. थँक्यू. थँक्यू आल्याबद्दल. आई, बाबा. तू बस, पूजेला सुरुवात कर. मुहूर्त टळतोय. बस 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 ना. नमस्कार करायचा आहे. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा. धरणी धरती देवताभ्यर्मा नमस्कारान् समर्पयामि. 5 वेळा कुदळ मारा.